नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे खरांगणा येथे प्रगतशील शेतकरी आकाशभाऊ पेडेकर यांच्या शेतामध्ये. तुम्ही बघू शकता, हा आहे 3.5 एकराचा प्लॉट आहे. रिसर्च महाकाल या वाणाचा प्लॉट आहे. सोबत आहे आपले आकाशभाऊ पेडेकर. त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय घेऊ आणि चण्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांना हा रिसर्च महाकाल चना कसा वाटला. तर नमस्कार आकाशदा. नमस्कार सर. तर तुमचा परिचय एकदा आमच्या शेतकऱ्यांना. मी आकाश कृष्णाजी पेडेकर, राहणार खरांगणा मुरांगणा, तहसील आर्वी, जिल्हा वर्धा. तर हा जो आपला महाकालचा जो तुम्ही चना लावलेला आहे, तर कसा वाटला सध्याच्या सिच्युएशनमध्ये, सध्याच्या कंडिशनमध्ये? जवळपास 75 दिवसाचा प्लॉट आहे. 17/10 आपली 17/10/2025 आपली पेरणी आहे. तर तुम्हाला हा चना कसा वाटला? मला तर सध्या योग्य आहे. योग्य आहे, घाटी फूल वगैरे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. तर मर वगैरे कसा वाटला याच्यामध्ये? मरचं प्रमाण वगैरे? मरचं प्रमाण वगैरे थोडंफार कमी आहे, कमी आहे. इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला मरचं प्रमाण कमी दिसलं. तर हे जे अंतर दिलं आहे तुम्ही पेरणीमध्ये, तर किती इंचाचं अंतरमध्ये पेरला? जवळपास हे 22 इंचाचं. 22 इंचाच्या अंतरमध्ये पेरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा रिसर्च महाकालचा प्लॉट आणि सोबत बघू शकता फुटवे याचे. दादा या थोडे समोर. फुटवे बघू शकता. ही आहे मेन फांदी आणि मेन फांदीला तुम्ही बघू शकता सब फांद्या 1 2 3 4, जवळपास एका फांदीला 15 ते 20 फांद्या आहे. आणि सोबत घाट्याची सिरीज बघू शकता. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 घाट्या तयार झालेल्या आहे. जवळपास 70 दिवसाचा प्लॉट आहे. त्यानंतर 1 2 3 4, जवळपास 5 कळ्या आहे. 8 घाट्या तयार झालेल्या पक्क्या आणि 5 कळ्या आणखी आहे. आणि तुम्ही बघू शकता. आणखी काय सांगाल आकाशभाऊ प्लॉटबद्दल, चॅनलच्या प्लॉटबद्दल? तुम्ही सर्व व्यवस्थित आहे. तुम्ही समाधानी आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये? सध्या तर आहेच. ठीक आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. धन्यवाद आकाशदा. नमस्कार.